स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांच्या ताब्यात. 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या. हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा. अवघड हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरची सही, पण पोथरांनी बार्दी पोलीस जबाबदार असल्याचा सुपेकरांचा दावा. पुण्यातील हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याप्रकरणी शशांक आणि सुशील विरोधात गुन्हे दाखल. ठाण्यातल्या रवींद्र वर्मानं पाकिस्तानी एजंटला दिली होती तब्बल 14 युद्ध नौका आणि पाणबुड्यांची माहिती. हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्मानं केली देशाशी गद्दारी. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नावीद यांची निवड. सतेज पाटलांना धक्का. गोकुळ दूध संघावर महायुतीचं वर्चस्व. शरद पवार आणि अजित पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ. 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते. अपात्र असूनही लाटले. लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये. मुंबई 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजनकडून कर बुडव्यांची यादी सादर. कर वसुली करा, रवी राजनचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कोल्हापुरात 30 वर्षाच्या महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड. कोल्हापूर पोलिसांनी केली महिलेची सोड. नीट बीजी परीक्षा 15 जूनला. एका शिफ्टमध्ये सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल. 2 शिफ्टमध्ये एकाच काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका असंभव असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.